आपल्याला काही ना काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. येस, म्हणजे कसं आहे की आता झालंय, आता ऑलमोस्ट नागपूरमध्ये 2 वर्ष झालंय आपण इथे जॉब करून राहिलो आहे. जे आपल्यासोबत होत आहे ते होऊन राहिलं आहे, बट डझंट फील वेल. आपण थोडं मोकळ्या हवेत फिरावं का या, थोडं मोकळ्या हवेत फिरावं म्हणजे आपल्याला थोडस बोलण्यासाठी आझादी भेटेल. तर मला आज खूप बोलायचं आहे. आज इथल्या इथूनच फिरू आपण, असं गोल घुमून येऊन झालं बसतं. ओके, म्हणजे असं आहे की तुझी प्रोग्रेस जर सांगायचं म्हणलं तर कुठपर्यंत आहे या. आपण असं काय म्हणू की दिस इज माझी प्रोग्रेस सुरू आहे बा, आणि मी आता या लेवलवर आहे. तर तू काय म्हणू शकतो स्वतःबद्दल? जसं जर मी असं क्वेश्चन स्वतःला विचारला गेला तर मला असं एक प्रकारे रिअलाइज होते की मी माझे टार्गेट सेट केले आहे आणि त्याच्यावर मी इम्प्लिमेंट करून राहिलोय असं मला दिसतंय. या म्हणजे कसं आहे की मी अगोदर विचार करत होतो की आपण पुण्याला जाऊनच एक प्रकारे फिल्म स्कूल, फिल्म क्लासेस वगैरे जॉईन करू वगैरे वगैरे. बट देना रिअलाइज की ह्या सगळ्या गोष्टी नागपूरमधून पण तर होऊ शकते. या मग यासाठी मी थोडे पैसे जमा केले, क्लासेस सुरू केले. म्हणजे आता क्लासेस पण आहे सुरू. येस, बट याचा खरंच अफेक्ट होऊन राहिलाय का? या आपण आपण होमवर्क आपलं करून राहिलोय का? आपण जे याला 35,000 रुपये देऊन राहिलोय या क्लासेसला, तर खरंच हे वर्थ इट आहे का? या का आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही चेंजेस येऊन राहिले का आपण फक्त जसा आहे तसाच आहे? मी स्वतःमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करून राहिलो, बट केव्हा यार? या आज तू सिरियस झाला, आज तुझ्या फाईल मध्ये क्यूसी निघाले, त्यामुळे तू मायूस झाला, आणि मायूस झाल्यामुळे तू आज रेकॉर्ड करून आलाय. पण असा दिवस तर रोज येत नाही ना. या काल तर तू किती खुश मध्ये होता. या यू आर बिंग रिअली हॅपी. सो अशी सिच्युएशन तर येत नाही ना. त्या आपल्याला अशी एक सिच्युएशन बनवावं लागेल स्वतःवर की काही झालं ना तरी नाही का आपण आपल्या कामावर फोकस राहू. यस, म्हणजे कुछ भी हो जाए. यस, आपण हे टाळूच नाही. या तर आपण याला कशाप्रमाणे सिम्प्लिफाईड करू शकतो? आपण याला एक आज नाही का आपण एक प्रकारे प्रॅक्टिकल एक प्रकारे गोष्टी आपण इथे डिसाईड करू. या का यस, आता इथून आपण काहीतरी प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके, सो तुझे टार्गेट काय? या छोट्यातल्या छोट्या टार्गेट पासून सुरुवात करू आपण आणि मोठ्या टार्गेट पर्यंत जाऊ. ओके, या मी ठरवलं होतं की 9 तारखेपर्यंत आपण करीब 4 शॉर्ट स्टोरी लिहून घ्यायच्या. या जे आपले स्क्रिप्ट रायटर टीचर आहे प्रशांत, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की एक प्रकारे सुरुवात छोट्यापासून करायची. छोटे छोटे टॉपिक वगैरे आपण थोडे डिस्कस केले ना की एक प्रकारे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येते आणि एक प्रकारे रायटिंग स्किल्स पण मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर मी तसं करण्याचा प्रयत्न करतो आता. ओके, सो मी प्रयत्न केला. या मी रायटिंग मध्ये थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला, बट रायटिंग मध्ये कसं आहे की जे मोमेंट आहे ना ते एवढं एकदम लवकर येत नाही. म्हणजे म्हणजे की मोमेंट लवकर येत नाही म्हणजे काय? म्हणजे की म्हणजे जसं मी बोलून राहिलोय, मी 8 एपिसोड म्हणजे ज्याप्रमाणे बोलून राहिलाय, मी फ्रीली बोलून राहिलाय, माझ्या मनात येते ते मी बोलून राहिलाय. येस, बट रायटिंग मध्ये तसं करता येत नाही. रायटिंग मध्ये कसं की आपल्याला विचार करायला लागते वगैरे. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्ट म्हणजे रायटिंग मध्ये एक प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, कंटिन्युअसली पाहिजे. या आता कसं आहे, मी 8 एपिसोड मध्ये धडधड बोलून घेतो, धडधड मनात आलं ते बक बोलून घेतो, पूर्ण एकदम मन क्लिअर करून घेतो. कमी वेळेत माझं खूप काही बोलणं होऊन जाते आणि खूप काही क्लिअर होऊन जाते. बट रायटिंग मध्ये समजा जर याच गोष्टी लिहायच्या असेल ना, त्याला नाही का बहुत वेळ लागतो आणि यासाठी लागते कन्सिस्टन्सी. यस, कारण कसं आहे की हे गोष्ट असं नाही की आपण ह्या 10 मिनिटात करू, अर्ध्या घंटात करून खतम करू. नो नो नो, या गोष्टीला लागते कन्सिस्टन्सी, कंटिन्यू राहत लागते.
ओके, सो रायटिंग मध्ये प्रॉब्लेम येऊन राहिली जे की आपल्याला रायटर बनायचं आहे. सो ओके, तर मग याला आपण सॉल्व्ह कसं करू शकतो? वेल, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे, त्याच्यामध्ये आपण शायद हे करू शकतो. कोणती? वेल, तुला एक प्रकारे रायटिंग तर करायचं आहे. यस, रायटिंग इज इम्पॉर्टंट. ओके, बट कसं आहे की जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर आहे, तो क्लिअर नाही होऊन राहिला. राईट, कन्सेप्ट क्लिअर नाही होऊन राहिला. म्हणजे कसं आहे की मी विचार करतो आणि रायटिंग करताना दुसरंच काहीतरी लिहितो. इट इज ऑल दिस थिंग्स. येस, तसं आहे की आपण आपली जे काही शॉर्ट स्टोरी आहे ना, ते पहिले रेकॉर्ड करू. या रेकॉर्ड करू आपण, ज्या वेळी आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, ज्या वेळी असं करायचं असं करायचं आहे. ओके, आता मग हे रेकॉर्ड केल्यानंतर नाही का आपण त्याला तर रिटर्न करू. आता रिटर्न करायचंच नाही का, आपण कानात हेडफोन टाकू आणि आपण रेकॉर्ड केलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्याला प्ले करू. या आणि आपण ते ऐकू. म्हणजे अशा वेळेस नाही का आपलं स्वतःचं डोकं लावायची गरज नाही. इथे बस नाही का तुला स्वतःच ऐकायचं आहे जे तू रेकॉर्ड केलं आहे, आणि तेच तुला लिहायचं आहे, टायपिंग करायचं आहे. हा एक फंडा होऊ शकते पॉसिबल, बट याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम वगैरे काय कोणती, की आपण बोलतो फास्ट, रिटर्न करताना एवढा फास्ट टायपिंग करत नाही. येस, सो पण कसं आहे की आपण एक प्रकारे नाही का आपण बोललो ना तर एक प्रकारे आपली स्टोरी क्लिअर होऊन जाईल ना. या रायटिंग करताना आपल्याला ऐकण्याची पण गरज नाही. यस, कारण कसं आहे की जेव्हा आपण नाही का बोलतो ना तर तेव्हाच आपल्या डोक्यामध्ये ती स्टोरी चालत राहते, आणि अनफॉर्च्युनेटली ती गोष्ट एकदम डोक्यामध्ये चालली जाते आणि ते विसरू शकत नाही. या राईट नाव तरी नाहीच. येस, तर कसं आहे कारण ते आताच आपण बनवली आहे, एकदम फ्रेश ताजा माल आहे जे गरम तव्यावरून निघाले. सो मला असं वाटते की मला असं वाटतं की रेकॉर्ड करावं, पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या डोक्यामध्ये. ओके, कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर मग कसं एक प्रकारे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि रायटिंग मध्ये एक प्रकारे सुधारणा येईल. म्हणून आज मी बहुत थकल्यासारखं वाटून राहिलंय. असं वाटतंय की जस्ट लाईक घरी जाऊन झोपून जाऊ. बहुत थकल्यासारखं वाटून राहिलंय. खूप साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या. I don't know what to explain this. Just like थोडा वेळ थोडं शांत राहू शकत आहे बस. का आपण खरंच तो पर्सन आहे जो आपण विचार करतो? आज मी थोडस स्वतःला एक प्रकारे विचारतो की खरंच मी तो पर्सन आहे जो मी विचार करतो की मी एक प्रकारे फिल्म मेकर बनेन, मी माझ्या लाईफला एक बिकम बेटर बनवीन. का मी स्वतःला एक प्रकारे स्वतःच्या याच्यावर मी क्वेश्चन करतो की खरंच मी तो पर्सन आहे का? वेल, राईट नो म्हणजे कसं आपण विचार तर करतो, विचार खूप करतो रे, विचार तर बापा किती विचार करतो, बट इम्प्लिमेंट मात्र कशावरच नसते. हा, मी म्हणू शकतो की क्लासेस लावले, एक छोटासा स्टेप घेतला, बट कसं आहे की आपण आपल्या लाईफ मध्ये जे टार्गेट सेट केलं आहे ना ते म्हणजे जस्ट लाईक बुज खलिफा. या बुज खलिफाचा टॉप ऑफ द, म्हणजे आपलं टार्गेट आहे बुज खलिफाचं टॉप ऑफ द बिल्डिंग. ओके, आणि राईट नाव मी आता कोणत्या लेवलवर आहे? राईट नाव मी 26 वर्षाचा आहे आणि आता जस्ट मी फक्त पहिली मंजिल किंवा
पहिला फ्लोर फ्लोर पण नाही, अर्धा फ्लोर क्रॉस केला असेल बस. बस अर्धा फ्लोर क्रॉस केलाय. सो सिच्युएशन थोडीशी एक प्रकारे टाईट आहे. म्हणजे नाही, मला स्वतःवर विश्वास आहे का मी तो पर्सन बनेन, बट कसं आहे की कसं माझ्यासोबत ज्या गोष्टी होऊन राहिल्या ना, म्हणजे एव्हरी टाइम मी नाही का, एव्हरी टाइम मी चुका करता. मी का चुका करून राहिला माझ्यामध्ये तो हे आहे का नाही यार, की मी जे काही काम करेन ते वॉज जबरदस्त. या म्हणजे या इट वॉज ग्रेट. नाही तसं कसं की नाही का, एक प्रकारे लोकांना रिअलाइज होऊन जाईल का हा बंदा हा तर नेहमी चुकाच करतो. बाश. सो मला काफी वाईट वाटेल ह्या गोष्टीसाठी. Yes. की समजा माझी अशी आयडेंटिटी बनली गेली तर आय डोंट वॉन्ट बी दॅट गाय की तो बहुत सारा चुका करतो. आज मी थकलो आहे बाबा. आज ऍक्च्युली थकलो आहे. आज मी एकच टाइम जेवलोय. म्हणजे उठलो मी किती वाजता आज मी 2 वाजता उठलो. ऍक्च्युली मी लवकरच उठलो, पिक्चर पाहत बसलो उठल्याबरोबर. मग त्याच्यानंतर मग मी 2 वाजता उठलो, तयारी केली, आंघोळ हातपाय धुतले आणि डायरेक्ट ऑफिस साठी निघालो. आणि तिथेच मग मी बिस्किट खाल्लं. मग तिथूनच ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये गेल्यावर थोडा नाश्ता केला. नाश्त्यामुळे ते मुरमुरा, तो 10 रुपयाचा शेव मुरमुरा. त्याच्यानंतर मग मी जेवण 9 वाजता. आता 9 वाजता जेवण केलं. आता वाजले किती, 2 वाजले आता. याच्यानंतर अजून पुन्हा 2 घंटे म्हणजे 4 वाजून जाते. I don't know यार. बहुत थकून पण आहे आणि लाईफ मध्ये बहुत बेकारच्या सिच्युएशन वर आहे मी. या सिच्युएशन वर मी स्वतःला डाऊट करून राहिलोय की खरंच मी तो पर्सन आहे का जो मी विचार करतोय. मे बी यस, मे बी नॉट. स्वतःवर विश्वास आहे पण मी जरी असं म्हणतो पण तरी स्वतःवर विश्वास आहे. आणि ऑफकोर्स आय विल बी दॅट गाय दॅट आय एम थिंकिंग, राईट.